आज आहे ना सकाळ सकाळी ना डोकं ना आऊट झालंय. म्हणजेच काय माहिती का, आलो CNG भरलो आणि आपल्या लोकेशनवरती थांबलो. भाड्याची वाट बघतोय. मित्राचा फोन आला, सलमानचा फोन आला, मला फोन आला. मित्रांनो लय लोकेशनवरती, आणि लोकेशनवरती आल्यानंतर मित्रांनो सांगतो तुम्हाला काय, तो तर आला येतो. तो यायच्या अगोदरच मला रॅपिडोवरती 400च्या वरती भाडं पडलं. आता सकाळ सकाळी पहिलं भाडं, काय अपेक्षा, काय इमोशन, सोमवार सुरुवात, ह्या सगळ्या डोक्यामध्ये असतात. आवडतून 10 तारीख, हप्ते ते सगळ्या गोष्टी डोक्यामध्ये असतात. आणि तेवढ्याच चांगला एकदम विचार करतो आपण, आणि या विचारामध्ये एक मोठं भाडं पडतं. आणि मोठं भाडं पडतं, आपण त्या लोकेशनला फिरतो. लोकेशन तिथेच आहे, फिरतोय, कस्टमरला कॉल लावतोय, कस्टमर कॉलच उचलत नाही. मग तेव्हा कळून जातं की ते फेक आहे. पण एक अपेक्षा असते, एक इमोशन असतं, आणि त्या इमोशनच्या हिशोबाने मी त्याला शोधत होतो, कस्टमरला शोधत होतो. 15 ते 20 मिनिटं मित्र आला, थांबला. म्हणलं भाडे भेटले मला. म्हणलं ठीक आहे तू जा बोलला. मग मी शोधतोय तर मला मेसेजवरती कस्टमर मेसेज करतोय, पण फोन उचलत नाहीये. मला कळलं होतं, पण तरी काय बोलतात जाऊ दे बोललो. म्हणलं मी शोधत होतो कस्टमरला, शोधतोय. मग नंतर मला ओलावरती भाडं पडलं. म्हणलं मी मित्राला म्हणलं जाऊ दे तू जा घेऊन. त्याने ते कॅन्सल केलं. त्याला पण चांगलं भाडं पडलं. सलमान गेला निघून. त्यानंतर कस्टमर 1 2 3 5 6 मिनिटांनी कस्टमर तिथं भेट करत कॅन्सल करून टाकलं. मूड एकदम खराब झाला. म्हणलं याचा अर्थ असा झालं, तिथं ज्यावेळेस आम्ही होतो, सलमानाने आम्ही होतो, तिथं जवळजवळ 8 ते 10 रिक्षावाले होते. त्या 8 ते 10 रिक्षावाल्यांमधलाच कोणतरी एक भाडका होता, ज्याने फेक ID टाकली होती, फेक बुकिंग टाकली होती. आता या फेक बुकिंग जाळणाऱ्यांनो, तुम्हाला एवढे रिक्षावाले एवढे लालची, एवढे भिकारचोट कसे काय झाले? हा, फेक बुकिंग टाकता आणि बाजूवाल्याला पळवता, आणि आपण चांगली भाडे घेऊन जाता. हे कुठं फेडणार रे तुम्ही असले भंगार कर्माचे फळ? एक भावना असतात, तुमच्या सोबत पण तसं होणार आणि होतं, लक्षात ठेवा. कारण मी तर गेल्यानंतर ते भाडं कॅन्सल झाल्यानंतर मी भाडं दुसरं मला भेटलं 272 रुपयाचं भेटलं. 272 रुपयाचं जवळजवळ 472 रुपयाचं भाडं भेटलं मला, डायरेक्ट वाकड टिपटॉपवरनं, येवलेवाडीवरनं. मग तिथून मला डायरेक्टली विमाननगरला भेटलं. आता विमाननगरला येऊन मी इथं व्हिडिओ बनवतोय. म्हणजे लक्षात ठेवा, कर्म जर चांगलं असेल ना, तुमचं कधीच नुकसान होणार नाही. मला 2 भाड्यामध्ये माझा अर्धा दिवसाचा कव्हर झाला आता, लक्षात ठेवा. म्हणजे जळणाऱ्या जळतच राहा. हा, कसं असतं, असं करत नका जाऊ. भावना असतात रिक्षावाल्यांच्या, भावना समजून घ्या. तुमच्या भावना, आमच्या भावना, कारण की जे आमच्यासोबत होतं ते तुमच्यासोबत होतं. समजलं का? जळणाऱ्यांनी काय बोलायचं.